ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला शासनाने त्वरित मदत करण्याची केली मागणी। काल 2 नोव्हेंबरला मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी, सिंदखेड लपाली, धामणगाव बढे, रिधोरा खंडोपंत, निपाणा, लिहा, माळेगाव, कोल्ही गवळी परिसरात निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले। या परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवरती मोठे संकट ओढावलं आहे। काही तासांच्या मुसळधार पावसाने शेतीच्या अतोनात नुकसान झाले आहे। पिके वाहून गेली, माती खरडून गेली आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण परिश्रम पाण्यात जाऊन आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला। या गंभीर परिस्थितीची दखल घेत ॲडव्होकेट शर्वरीताई रविकांत तुपकर यांनी स्वतः या अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आणि शासनाकडे त्वरित मदतीची मागणी केली। या भेटीदरम्यान स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।